हॅलो मंडळी, कसे आहात सर्वजण? चला तर मग नवीन एका ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. सकाळी सकाळी कॉफी घेतली. किती गरमी असली तर कॉफी लागतेच विदाऊट शुगर. त्यानंतर आम्हाला बनवायची होती मिसळ. आम्ही बेसिकचे मसाले तयार करून घेतले होते. कांदा, टमाटर आणि लसणाची प्युरी करून घेतली होती. आधी भाजून घेतले होते ते आणि नंतर प्युरी करून घेतली. नंतर ते तेलात जिरे मोहरीची फोडणी देऊन टाकले. ते भाजून घेतले. त्यात हळद टाकले, लाल तिखट टाकले, त्यानंतर थोडा गरम मसाला टाकला. हे सगळं टाकलं. थोडीशीच मटकी राहिली होती आमच्याकडे, ती मटकीही टाकली. ती व्यवस्थित भाजून घेतली. त्यानंतर त्यामध्ये गरम पाणी घातलं. ते मिक्स करून घेतलं आणि छान अशी उकळी मारून दिली. अशी झाली सिंपल अशी आमची मिसळ तयार झाली. मग म्हणलं पावही भाजून घ्यावे, नवीन काहीतरी करावं. शक्यतो मिसळला पाव भाजून दिले जात नाहीत. आणि आम्ही नाश्ताही करणार नव्हतो, जेवणही करणार होतो, आम्ही ब्रंच करणार होतो. त्यामुळे हे ठीक होतं. त्यासाठी अशी सिंपल आणि साध्या रेसिपी बघण्यासाठी सो प्रियाला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ कसे वाटतात मला कमेंट करून नक्की सांगा. बघा मग आम्ही कसे इथे पाव भाजून घेतले आहेत. असे पाव भाजून घ्यायचे. नंतर सर्व्ह केलेलं दाखवले. थोडंसं वाटीमध्ये फरसाणा घेतला, थोडासा चिरलेला कांदा टाकला आणि भाजलेले पाव ठेवले. असं छानसं ब्रंच करून घेतलं आम्ही. आणि त्यानंतर अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट होती. त्या दिवशी आम्ही जाणार होतो एका ठिकाणी. तिथे जाऊन आम्ही काय केलं आणि काय झालं आमच्यासोबत हे बघण्यासाठी सबस्क्राईब करा. चला तर मग